ज्योतिकुल मराठी चॅनलमध्ये मी रुपाली मॅम तुमचं सर्वांचं स्वागत करते। बघा स्टेट बोर्डची पण सिरीज स्टार्ट केली, त्यामध्ये बघा आपण महत्त्वाचे पॉईंट आणि कशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला आहे आणि कशा प्रकारचा क्वेश्चन तिथे तयार होऊ शकतो हे सर्व महत्त्वाचे पॉईंट मी तुम्हाला इथे सांगणार आहे। बघा आपण जेव्हा लास्ट रिव्हिजन देतो ना तेव्हा आपल्याकडे शॉर्ट नोट्स असलेल्या खूप महत्त्वाचं असतं, कारण आपण एवढे सारे बुक रीड करू शकत नाही, काही 10 दिवसात काही 8 दिवसात। तर त्यामुळे आपण काय करायचं, शॉर्ट नोट्स काढून घ्यायच्या, म्हणजे लास्ट रिव्हिजनला तुम्हाला याचा फायदा होणार आहे। तर बघा बेसिकवर तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारले जातात। तुम्ही जर प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन पेपर बघितला असेल तर तुम्हाला हे नक्कीच माहिती आहे। बघा हे आपलं 3rd लेक्चर आहे। बघा पृथ्वी आणि जीवसृष्टी। तर यामध्ये बघा आता इथे तुम्हाला पृथ्वीचे आवरण दिसते, तर यामधले सर्व महत्त्वाचे पॉईंट आपण बघणार आहोत आणि त्याचबरोबर कोणते क्वेश्चन तुम्हाला विचारले गेले आणि येणाऱ्या एक्झाममध्ये कशा प्रकारचा क्वेश्चन तयार होऊ शकतो हे सर्व आपण इथे डिस्कस करणार आहोत। बघा सर्वात पहिले पृथ्वीच्या पृष्ठभागावर काही भागात जमीन तर काही भागात पाणी दिसते, हे सर्वांनाच माहिती आहे। पृथ्वीभोवती हवेचे आवरण असते, तर पृथ्वीभोवती कसले आवरण असते हा महत्त्वाचा पॉईंट आहे। तर कसले आवरण असते, तर पृथ्वीभोवती असते हवेचे आवरण। ठीक आहे, हवेचे आवरण असते। त्याचबरोबर बघा जमिनीवर, पाण्यात आणि हवेत सजीवांचे अस्तित्व असते, तर सजीवांचे अस्तित्व कुठे असते, पृथ्वीवरील अनेक नैसर्गिक घडामोडींना सूर्य कारणीभूत होतो। पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव हे शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व करते। तर बघा शिलावरण, जलावरण, वातावरण आणि जीवावरण यांचे प्रतिनिधित्व कोण करते, तर हे लक्षात ठेवायचं, पृथ्वीवरील जमीन, पाणी, हवा आणि सजीव। त्यानंतर बघा जीवावरण हे इतर तीनही आवरणात दिसून येते। तर तिन्ही आवरणात दिसून येणारे काय आहे, तर जीवावरण, हे लक्षात ठेवायचे। यावर IMP म्हणूनच नोट करायचं, कारण यावर क्वेश्चन विचारला जातो। त्यानंतर बघा शिलावरण आणि जलावरण। पृथ्वीचे बाहेरील कवच कठीण आहे, ते माती व खडकांचे बनलेले। का कठीण आहे, तर माती आणि खडकांचे बनले। त्यामुळे आपण डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीची किंवा खडकांची थर पाहतो। कोठे जमिनीचा मोठा गवताळ विस्तार दिसतो, तर कोठे ओसाड जमिनीवर वाळू असते, कोठे जमीन पिकाने तर कोठे झाडांनी झाकलेली असते। काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी भरलेले मातीचे खोलवरचे थर दिसतात, तर काही ठिकाणी झाडांच्या मुळांनी दुबगलेले खडक दिसतात, तर काही ठिकाणी पर्वतांचे पर्वतांचे उतार असतात। बघा इथे जमिनीचा भाग आणि पाण्याचा सर्वात जास्त आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा पुढे इथे चित्र तुम्हाला दिसते, विविध भूरूपे। तर कोठे खडकांचे उंच सुळके दिसतात। पृथ्वीतील हा जमिनीचा थर शिलावरणाचा भाग आहे, तर कसला भाग आहे, तर शिलावरणाचा। पृथ्वीचा बराचसा भाग पाण्याने झाकलेला आहे, पाण्याखालीही शिलावरण आहे, तर पाण्याखालीही शिलावरण आहे, लक्षात ठेवायचं। पृथ्वीचे बाहेरील कवच व त्याखालील थरांचा काही भाग मिळून शिलावरण बनते, तर शिलावरण कसे बनते, लक्षात ठेवायचं। पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 भाग जमिनीचा आहे, तर यावर क्वेश्चन विचारला गेला, IMP म्हणून नोट करायचे। किती, 1/3। जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड म्हणतात, तर खंड कशाला म्हणतात, लक्षात ठेवायचं। जमिनीच्या सलग व मोठ्या भागास काय म्हणतात, खंड म्हणतात। पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही, ती 7 खंडांमध्ये विभागली, तर कोणते 7 खंड यावर क्वेश्चन विचारला गेलाय। तर कोणते बघा, आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया। हे IMP नोट म्हणून करून घ्यायचं। ठीक आहे, यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे। आशिया हा सर्वात मोठा खंड आहे, तर सर्वात मोठा खंड कोणता यावर क्वेश्चन विचारला गेला आहे। तर सर्वात मोठा खंड कोणता आहे, तर आशिया। सर्वात लहान जर तुम्हाला विचारलं तर ऑस्ट्रेलिया। जमीन सगळीकडे सपाट किंवा सारखी उंचीची नसते, तिच्या उंच सकलपणामुळे जमिनीला विशिष्ट आकार प्राप्त होतात, त्यांना भूरूपे म्हणतात। तर भूरूपे कशाला म्हणतात, नोट करून घ्यायचंय। मैदान, टेकडी, डोंगरा इत्यादी भूरूपे तुम्ही चित्रात पाहू शकता। बघा तर तुम्हाला डायग्राम दिलेले। पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 2/3 भाग पाण्याने व्यापलाय, सर्वात जास्त भाग कशाने व्यापलाय, तर पाण्याने व्यापलाय, एवढं लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, 2/3। यापैकी बहुतांश पाणी महासागरामध्ये सामावलेले आहे। महासागरामधील पाणी खारे असते, ते आपण डायरेक्टली पितो का नाही, ते खारट असते, आपण गोडे पाणी पितो। ठीक आहे, त्यानंतर बघा 5 महासागर आहे, कोणते 5 महासागर यावर डायरेक्टली क्वेश्चन विचारला गेला आहे, IMP म्हणून नोट करायचे। अंटार्क्टिका, पॅसिफिक, आर्क्टिक, हिंदी व दक्षिण महासागर, हे 5 महासागर हे लक्षात ठेवायचे।
महासागर व जमीन यांच्या सीमा भागाला सागरतट किंवा किनारपट्टी म्हणतात. तुम्ही बीचवर गेलेचे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. किनारपट्टीवर वेगवेगळ्या आकारांची जलरूपे तयार होतात. उदाहरणार्थ समुद्र, सागर. समुद्र म्हणजेच काय? सागर. उपसागर, सामुद्रधुनी, आखात, खाडी इत्यादी ही जलरूपे महासागराचे भाग आहे. जमिनीवरून वाहणारे पाणी. पृथ्वीवर जमिनीवरून वाहणारे लहान मोठे पाण्याचे प्रवाह असतात. यांचे पाणी खारे नसून गोड असते. कसे असते? गोड असते. जे आपण पाणी पितो ते. त्यांना ओहोळ, ओढा, नदी अशी नावे आहेत. या जलरूपापैकी ओहोळ सर्वात लहान आहे तर सर्वात मोठी नदी आहे. ठीक आहे. ओळ, ओढे जोडले जाऊन उपनद्या बनतात आणि त्यानंतर नद्या बनतात. एखाद्या जागी नदीचे पाणी नैसर्गिकरित्या उंचीवरून खाली पडते ते धबधबा तयार होतो. तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. शेवटी नदी सागराला जाऊन मिळते. तर नदी शेवटी कुठे जाऊन मिळते? तर सागराला जाऊन मिळते. ठीक आहे. सरोवर जमिनीच्या एखाद्या सलग भागात नैसर्गिकरित्या पाणी साठवून तयार झालेल्या मोठ्या जलाशयाला सरोवर म्हणतात. ठीक आहे. आणि छोट्या जलाशयाला काय म्हणतात? तळे म्हणतात. ठीक आहे. पाणी साचवून ठेवले. त्यानंतर हिमस्वरूपातील पाणी. थंड प्रदेशात ढगातील पाण्याचे कण गोठून त्यांची हिमकण तयार होतात. अशा प्रदेशांमध्ये हिमवर्षा होतो. एकावर एक हिमाचे थर जमिनीवर साचले की त्यांचा बर्फ बनतो. असे बर्फाचे थरावर थर साचत गेले की त्यांचा आकार प्रचंड मोठा होतो. जमिनीच्या उतारावरून ते थर अतिशय मंद गतीने खाली स्वतः त्यांच्या हिमनद्या बनतात. हिमनद्या कशा बनतात हे आपल्याला इथे डिस्कस केलेलं आहे. समुद्रावर तरंगणारे बर्फाचे खूप मोठे तुकडे असतात. त्यांना हिमनग म्हणतात. हिमनग कशाला म्हणतात? IMP म्हणून नोट करून घ्या. त्यानंतर भूजल. जमिनीवरील या जलसाठ्याव्यतिरिक्त जमिनीखालील खडकांच्या थरात खूप साठलेले पाणी असते. भूजल कशाला म्हणतात बघा? जमिनीवरील या जलसाठ्याव्यतिरिक्त जमिनीखालीही खडकांच्या थरात खूप साठलेले पाणी असते. त्याला भूजल म्हणतात. IMP नोट करायचं. भूजल कशाला म्हणतात? हे भूजल विहीर, कूपनलिका यातून उपसून वापरले जाते. अनेक सरोवरांना, विहिरींना जमिनीखालील झऱ्यांमुळे पाणी मिळते. पृथ्वीचा पृष्ठभाग व्यापणारे पाणी आणि हिम, भूजल आणि वातावरणातील बाष्प या पाण्याच्या साठ्याला एकत्रितपणे काय म्हणतात? जलावरण म्हणतात. जलावरण कशाला म्हणतात? ठीक आहे. त्यानंतर वातावरण. बघा, वातावरण पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला वातावरण म्हणतात. बघा, वातावरण कशाला म्हणतात? डायरेक्टली क्वेश्चन विचारता. पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात? वातावरण म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आपण जसजसे उंच जातो तसतशी वातावरणातील हवा विरळ होत जाते. हवेचे मुख्यत्वे नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत. तर बघा, हवेचे मुख्यतः घटक कोणते यावर क्वेश्चन विचारला गेला. IMP नोट करायचे. तर हवेचे मुख्यतः नायट्रोजन, ऑक्सिजन, बाष्प, कार्बन डायऑक्साईड हे घटक आहेत. याशिवाय इतरही काही वायू अत्यंत कमी प्रमाणात हवेमध्ये. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वातावरणाचे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर व बाह्यांबर असे विविध थर मानतात. ठीक आहे. कोणते थर आहे? तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर व बाह्यांबर असे विविध थर मानतात. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरासरी 13 किलोमीटर अंतरापर्यंतच्या थराला तपांबर मानतात. किती किलोमीटरचं यावर क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. तपांबर म्हणतात. तपांबरातील हवेत अनेक बदल होत असतात. या बदलांचे पृथ्वीवरील सजीवांच्या जीवनावर महत्त्वाचे परिणाम होतात. सूर्यापासून पृथ्वीला उष्णता मिळाल्यामुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो. म्हणून पृष्ठभागालगतची हवा सर्वाधिक गरम असते. बघा, सर्वाधिक गरम का असते ते सांगितले. तपांबरात वरवर गेले असता हवा थंड होत जाते. बघा, जसं वर जातं तसं हवा थंड होते. तुम्ही डोंगरावर गेला तर ते तुम्हाला हवा, आणि आता इथे आपण जमिनीवर तिथली हवा यामध्ये तुम्हाला डिफरन्स लगेच जाते. वातावरणातील जवळजवळ सर्वच बाष्प व तपांबरातच असते. म्हणून ढग, पाऊस, पर्जन्य, धुके, वारे, वादळ अशा हवामानाशी संबंध असलेले सर्व घटक तापमानातच होतात. उंच डोंगरावर गेले असता भोवतालची हवा पृष्ठभागाच्या हवेपेक्षा विरळ असते. ठीक आहे. वाहतुकीसाठी वापरले जाणारी सर्व विमाने तपांबराच्या उंचावरच्या भागात उडतात. तर कुठे उडतात? तपांबराच्या उंच भागात. त्या उंचीवर हवा आणखी विरळ असते. विमाने उंच गेल्यावर प्रवाशांना श्वसनासाठी पुरेशी हवा मिळावी म्हणून विमानात विशेष सोय करावी लागते. त्यानंतर बघा, पृथ्वी तलापासून तपांबराच्या बाहेर सुमारे 50 किलोमीटरपर्यंतच्या थराला स्थितांबर म्हणतात. किती? तर 50 किलोमीटरच्या थराला. हे लक्षात ठेवायचं. IMP.
ठीक आहे. स्थितांबरात खालच्या भागात ओझोन वायूचा थर आढळतो. तो कोणत्या याच्यात ओझोन वायूचा थर आढळतो? तो कशामध्ये आढळतो? स्थितांबरमध्ये. कोणता थर आढळतो? तो ओझोन थर आढळतो. बघा, या प्रकारचे असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणून हा पॉईंट पूर्णच IMP म्हणून नोट करायचा आहे. ठीक आहे. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे सजीवांसाठी हानिकारक असतात. ओझोन वायू ही किरणे शोषून घेतो, त्यामुळे पृथ्वीवरील सजीवांचे रक्षण होते. त्यानंतर बघा, पाऊस कसा पडतो हे तुम्हाला इथे सांगितलंय. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवर पाण्याचे सतत बाष्पीभवन होते. जमिनीचे जिरलेले पाणी ही सूर्याच्या उष्णतेमुळे वाफ होऊन हवेत मिसळते. बाष्प हवेपेक्षा हलके असल्याने ते वातावरणात उंच जाते. उंचावर जाताना ते थंड होत जाऊन त्यांचे संघनन होते आणि पाण्याचे सूक्ष्म कण बनतात. हे पाण्याचे कण एवढे लहान व हलके असतात की आकाशात ढगांच्या रूपात तरंगत राहतात. सूक्ष्म कण एकत्र येऊन त्यांचे पाण्याच्या मोठ्या थेंबात रूपांतर होते. ही मोठे थेंब जड असतात, त्यामुळे ते तरंगू शकत नाही. असे थेंब पावसाच्या रूपात पृथ्वीवर पडतात. बघा, किती सोप्या पद्धतीने तुम्हाला इथे समजून सांगितलं, किती चांगल्या प्रकारे तुम्हाला हे समजून सांगितलं, म्हणजे तुमच्या नेहमी लक्षात आहे. त्यामुळे ते तरंगत शकत नाही. असे थेंब पावसाच्या स्वरूपात पृथ्वीवर पडतात. पावसाच्या रूपाने जमिनीवर आलेले पाणी ओघळणारे नद्यांमधून शेवटी समुद्राला मिळतात. सूर्याच्या उष्णतेने हिमाच्छादित प्रदेशातील बर्फाचे पाणी बनते. हे पाणीही नद्यांना येऊन मिळते. बाष्पीभवनामुळे जमिनीवरील पाणी वर जाते व संघननामुळे पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येते आणि शेवटी समुद्राला मिळते. पाण्याचे बाष्पीभवन व संघनन आणि पर्जन्य या क्रिया अखंडपणे एखाद्या चक्राप्रमाणे घडत राहतात. त्याला काय म्हणतात? जलचक्र म्हणतात. जलचक्र कशाला म्हणतात? त्यानंतर आपण बघू जीवावरण. ठीक आहे. पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात. पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागात वेगळे प्रदेश आहेत. काही भागात जमिनीवर वर्षभर बर्फाचा थर असतो, तर काही भागात वर्षभर उष्ण हवामान असते. कोठे उंच पर्वत तर कोठे मैदानी असतात. कोठे खूप पाऊस पडतो तर कोठे कोरडे वाळवंट असते. गोड्या पाण्याच्या नद्या असतात, तसेच खाऱ्या पाण्याचा महासागर असतो. किनाऱ्याजवळ समुद्र उथळ असतो. महासागर किनाऱ्यापासून दूर अनेक किलोमीटर खोल असू शकतो. बघा, पृथ्वीवरील अशा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये राहणाऱ्या सजीवांमध्ये खूप वैविध्य दिसून येते. बघा, प्रत्येक ठिकाणी वातावरणानुसार काय असते? प्राणी वगैरे असतात. ठीक आहे. झाडं वगैरे सर्व वातावरणानुसार चेंज असतं. उदाहरणार्थ, ध्रुवीय बर्फाळ प्रदेशात राहणारे ध्रुवीय अस्वल, ठीक आहे, आता दुसरीकडे आढळणार की नाही, त्याला बर्फात राहायची सवय. ठीक आहे. आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशातील झेफ्रा तो दुसरीकडे आढळणार आहे का? नाही. किंवा ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारा कांगारू हे प्राणी इतर कुठल्याही प्रदेशात आढळत नाही. हत्ती आणि सिंह हे उष्ण प्रदेशात आढळतात. अशा वेगवेगळ्या प्रदेशात वनस्पतींमध्ये ही विविधता आढळते. सजीवातील ही विविधता त्या प्रदेशांचे वैशिष्ट्य आहे. पृथ्वीवर सगळीकडे म्हणजेच जमिनीवर, पाण्यात व हवेत विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव असतात. शिलावरण, जलावरण व वातावरण यात सजीवांचे अस्तित्व असते. या आवरणातील सजीव व त्यांनी व्यापलेल्या भागास एकत्रितपणे जीवावरण म्हणतात. ठीक आहे. जीवावरण कशाला म्हणतात? त्यानंतर बघा, पृथ्वी हे नेहमी लक्षात ठेवा. पृथ्वी तलावरील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव इत्यादी सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून आहेत. तसेच ते पृथ्वीच्या आवरणावरही अवलंबून आहेत. सर्व सजीवांचा जन्म, वाढ, मृत्यू हे जीवावरणातच होते. त्यानंतर आपण काय शिकलो हे एकदा रीड करून घ्यायचं IMP. ठीक आहे. म्हणजे तुमची एक रिव्हिजन होऊन जाते. ठीक आहे. तर याच प्रकारे आजचं आपलं लेक्चर इथेच संपलं. थँक्यू.